नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सुद्धा सांधेदुखी किंवा गुडघेदुखीमुळे रोजची कामं करताना त्रास होतो का? जिने चढताना किंवा मग खाली बसून उठताना गुडघ्यांमधून कटकट आवाज येतो का? आणि प्रचंड वेदना होतात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला असा एक सोपा आणि स्वस्त घरगुती उपाय सांगणार आहे जो फक्त 2 रुपयांमध्ये तुमचा त्रास मुळापासून कमी करायला मदत करेल. मंडळी, आज आपण एका अतिशय खास विषयावरती बोलणार आहोत आणि नैसर्गिक उपायाबद्दल बोलणार आहोत जो गुडघेदुखी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरला आहे. तुम्हाला माहीत आहे का की जगभरामध्ये करोडो लोक दररोज गुडघे आणि सांधेदुखीशी झुंज देत आहेत, त्यामुळे ते त्रस्त आहेत. बऱ्याचदा या वेदना इतक्या वाढतात की आपल्या रोजच्या कामांवरही याचा खूप वाईट परिणाम होतो. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका नैसर्गिक उपायाबद्दल सांगणार आहे जो प्रभावी तर आहेच, पण खिशालासुद्धा परवडणारा आहे. होय, फक्त 10 रुपये किंवा कदाचित त्याहूनही कमी खर्चामध्ये तुम्ही हा उपाय आजपासून तुमच्या लाईफस्टाईलमध्ये आणू शकता आणि आत्तापासूनच वापरण्यास सुरुवात करू शकता आणि याचे आश्चर्यकारक फायदेसुद्धा मिळवू शकता. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे याचं कोणतंही नुकसान होणार नाही आहे, कारण हे 100% सुरक्षित आणि नैसर्गिक आहे. तर चला जाणून घेऊया या उपायाबद्दल की हे काय आहे आणि याचा वापर कसा करायचा. मंडळी, या उपायाबद्दल जाणून घेण्यापूर्वी आधी आपण हे समजूया की मुळात आपल्याला हा सांध्यांचा किंवा मग गुडघ्यांचा त्रास का होतो. सांधेदुखीची मुख्य कारणे प्रामुख्याने आपल्या शरीरामध्ये सांधेदुखी निर्माण होण्याची 2 सर्वात मोठी कारणे असतात. एक, सूज येणं, सांध्यांमध्ये सूज निर्माण होणं. 2, कार्टिलेज झिजणं, आपल्या सांध्यांची आतील पृष्ठभाग झिजणं. याशिवाय काही जीवनशैलीशी संबंधित कारणेही असू शकतात, जसं की अनेकदा वजन खूप वाढल्यामुळे आपल्या सांध्यांवर जास्त ताण पडतो आणि ते झिजू लागतात, तिथे सूज येते आणि वेदना सुरू होतात. किंवा अनेकदा काय होतं की व्यायामाच्या अभावामुळे आपण खूप बैठे जीवन जगतो, जास्त चालत फिरत नाही, व्यायाम अजिबात करत नाही, त्यामुळे आपले स्नायू कमकुवत होतात आणि शरीराचा संपूर्ण भार आपल्या गुडघ्यांवर आणि सांध्यांवरती पडत असतो, ज्यामुळे ते कमकुवत होतात आणि तिथे वेदना सुरू होतात. तसं पाहता कारण कोणतंही असो मंडळी, यामुळे आपल्या गुडघ्यांमध्ये किंवा सांध्यांमध्ये होणाऱ्या वेदना अनेकदा इतक्या वाढतात की त्याचा आपल्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम होतो. जरा विचार करा, जर तुम्ही जिने चढतानाच हतबल झालात, तुम्हाला जिने चढतानाच खूप त्रास होऊ लागला किंवा तुम्ही जास्त दूरवर चालूच शकला नाही, तर त्याचा तुमच्या आत्मविश्वासावरती आणि तुमच्या आयुष्यभर किती वाईट परिणाम होईल. मंडळी, सांधेदुखी ही एक खूप मोठी समस्या आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण याकडे दुर्लक्ष करू नये. अनेकदा जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये सांधेदुखी सुरू होते तेव्हा आपण विचार करतो की ठीक आहे, काही पेनकिलर वगैरे घेऊ, त्यानं बरं वाटेल, पण त्याने आजार बरा होत नाही आणि आतल्या आत समस्या वाढतच जातात. तर चला, आता आपल्याला समजलं आहे की आपल्या शरीरामध्ये सांधेदुखी का होते. आता हे समजून घेऊया की जर ही सांधेदुखी आपल्यामध्ये निर्माण झाली असेल, जी मला खात्री आहे की झाली असेल, म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, तर आता याला कसं हाताळायचं, नक्की कसं मॅनेज करायचं. मंडळी, सांधेदुखीचा त्रास असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये नेहमी एक सर्वात मोठा प्रश्न उभा असतो, तो म्हणजे आपण यावर जे पेन किलर्स घेतो ते यावरचा खरा उपाय आहेत का, आपण स्वतःला बरं करत आहोत की नाही. तर इथे मी तुम्हाला एक अगदी स्पष्ट उत्तर देऊ इच्छिते. मंडळी, हे पेन किलर्स तुमच्या सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर कायमस्वरूपी उपाय नाहीत. आता ते का नाहीत? कारण सांधेदुखीसाठी तुम्ही ज्या पेन किलर्स घेता ते तुम्हाला फक्त तात्पुरता आराम देतात, ते तुमच्या दीर्घकाळ टिकणारा आराम देत नाहीत किंवा ज्या कारणामुळे वेदना निर्माण होत आहेत त्यावर कोणताही विशेष परिणाम करत नाही. आणि म्हणूनच आजकाल बहुतांश लोक पारंपरिक औषधांकडे, नैसर्गिक पर्यायांकडे वळत आहेत, जेणेकरून ते आपल्या या सांधेदुखीच्या समस्येला कायमस्वरूपी आणि कोणत्याही साईड इफेक्टशिवाय बरं करू शकतील. तसं पाहता या प्रकारच्या वेदना बऱ्या करण्यासाठी अनेक नैसर्गिक गोष्टी वापरल्या जातात, जसं की तुम्ही हळदीचं दूध घेऊ शकता, मेडिकलमध्ये मिळणारी अनेक आयुर्वेदिक औषधं तुम्ही घेऊ शकता,
याशिवाय अश्वगंधासारख्या अनेक औषधी वनस्पती तुम्ही घेऊ शकता. अनेकदा लोक सांधेदुखी बरी करण्यासाठी वनस्पती खातात, पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो या सर्वांपेक्षा खूप वेगळा आहे. आणि वेगळा यासाठी आहे कारण ही अतिशय सोपी आणि साधी गोष्ट आहे, पूर्णपणे सुरक्षित आणि खूप जास्त प्रभावीसुद्धा आहे. तर चला पुढे वळूया आणि पाहूया की ही नक्की काय गोष्ट आहे आणि तिचा वापर आपण कसा करायचा. मंडळी, आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो एक प्रकारच्या धान्यापासून बनतो, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि अनेक दाहविरोधी गुणधर्म असतात, जे याला अतिशय खास आणि आरोग्यदायी बनवतात. हे धान्य केवळ तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करत नाही, तर तुमच्या शरीरातील सूज देखील कमी करते, जे सांधेदुखीचं खूप मोठं कारण असतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आढळणारी काही आवश्यक खनिजे जसं की मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मॅग्नीज वगैरे तुमची हाडे आणि कार्टिलेजचा बळकटी देतात. हे मिनरल्स तुमच्या हाडांना निरोगी ठेवतात आणि त्यांना मजबूतही बनवतात, जे सांधेदुखी थांबवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर मंडळी, आतापर्यंत तुम्ही काही अंदाज लावला आहे का की कोणतं नक्की धान्य असेल? जर काही अंदाज लावला असेल तर खाली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर नसेल लावला तर व्हिडिओ पुढे बघत राहा, कारण मी तुम्हाला सांगणार आहे की ते कोणतं धान्य आहे. ज्या धान्याबद्दल आपण इतक्या वेळापासून बोलत आहे तर ते आहे बार्ली. होय, बार्ली म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये जव म्हणतो. हे एक पारंपरिक धान्य आहे जे त्याच्या आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखलं जातं. जवामध्ये अनेक अँटी इन्फ्लमेटरी घटक असतात आणि फायबर असतात, जे सांधेदुखी कमी करण्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरतात. जवाचं पाणी बनवण्याची कृती सर्वात आधी तुम्हाला सुमारे 50 ग्रॅम किंवा साधारण 1 मूठभर जव लागतील. आता ते घेऊन हे ग्लास पाण्यामध्ये 10 ते 12 तास तुम्हाला भिजवून रात्रभर ठेवायचे आहे. सकाळी उठून हे भिजलेले जव तुम्ही एका भांड्यामध्ये टाका आणि 10 ते 15 मिनटं चांगलं उकळू द्या. जेव्हा हे जव पाण्यात उकळू लागतील तेव्हा ते गॅसवरून खाली उतरवा आणि झाकून साधारण 5 ते 6 तास तसेच राहू द्या. साधारण 6 तासानंतर हे पाणी गाळून घ्या आणि बस, तुमचं बार्ली वॉटर तयार आहे. मंडळी, हे पाणी तुम्ही रोज दिवसातून एकदा प्या. हे दिवसातून एकदा पिणं तुमच्या सांध्यांसाठी आणि हाडांसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि उत्तम आहे, आणि सोबतच तुमच्या सर्वांगीण आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरेल. तसे पाहता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येत असेल की हे जवाचं पाणी, इतकी साधी गोष्ट आहे, आपल्या सांध्यांसाठी कशी काय फायदेशीर ठरू शकते? तर चला यामागचं विज्ञान देखील थोडंसं समजून घेऊया. मंडळी, बार्लीमध्ये बीटा ग्लुकॉन्स, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी इतर खनिजे असतात, जी केवळ शरीरातील सूज कमी करत नाही, तर तुमच्या हाडांना आणि सांध्यांना बळकटी देतात. आणि याच कारणामुळे याचा वापर केल्याने तुम्हाला इतका जास्त फायदा होतो. मंडळी, जवाचं पाणी वापरणं जितकं सोपं आहे त्याचे फायदे तितकेच अद्भुत आहेत. पण डॉक्टर म्हणून मी सांगेन की काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या आहेत ज्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत, काळजी घेतली पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ग्लुटेनची ॲलर्जी असेल किंवा तुम्हाला सिलियाक रोग असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जव घेऊ नयेत, कारण बार्लीमध्ये ग्लुटेन असतं, जे सिलियाक रोगामध्ये तुम्हाला खूप नुकसान पोहोचवू शकतं, ॲलर्जी निर्माण करू शकतं. याशिवाय जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या जुनाट आजाराने त्रस्त असाल किंवा मग खूप दिवसांपासून कोणतीही औषधं घेत असाल तर तुम्ही आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा की तुम्ही जे जवाचं पाणी घेऊ शकता की नाही. तसं जर तुम्ही गर्भवती असाल किंवा बाळाला स्तनपान करत असाल तर अशा स्थितीतही हे घेण्यापूर्वी तुम्ही एकदा तुमच्या डॉक्टरांना विचारून घेतलं पाहिजे. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कसं जवाचं पाणी तुमच्या सांध्यांसाठी आणि गुडघ्यांसाठी एक अतिशय प्रभावी आणि जबरदस्त उपाय ठरू शकतं. तसे सांधेदुखीसाठी एक उत्तम आयुर्वेदिक उपाय देखील आहे, जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हिडिओवरती क्लिक करून तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.